जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पिकवल्या जाणारं पीक आहे हळद. आणि हळदीचा सगळ्यात जास्त खर्च कशावर होत असेल तर तो होतो हळदीच्या बेण्यावर. परंतु हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःची आयडिया लढून स्वतःच्या शेतात बेणं तयार करण्याची जी संकल्पना केली ती खरंच मानलं पाहिजे की बेण्यावर जर खर्च होत असेल तर आम्ही बेणं घरीच ठेवतो आणि त्याची जी सुप्त अवस्था आहे ती सुप्त अवस्था अशा पॅकिंगमध्ये ठेवली जाते. आता तुम्ही जे हे बघताय तर याचा खड्डा केलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये हळदीचं बियाणं ठेवलेलं आहे. त्या हळदीच्या बियाणाच्या वर तुरकाठ्या म्हणजे तुरीचा उरलेला जो पार्ट आहे तो झाकून टाकला आहे. त्यावर कडुलिंबाचा पाला ज्याच्यात आजार डिरेक्टिन असते आणि आजार डिरेक्टिन असल्यामुळे याला फार इन्सेक्ट लागतील अशी अजिबात भीतीच नाही. म्हणजे इन्सेक्ट कुठला त्याच्यावर अटॅक करणार नाही कारण इथे लिंबाचा पालामध्ये फिक्स केलेला आहे. त्याच्यानंतर शेणा मातीने याला लिंपून घेतलं आहे. शेणा मातीने लिंपल्यामुळे हा पूर्ण पॅक बंद झाला आहे आणि याच्यात जो गॅस तयार होईल तो गॅस ह्या पाईपच्या वाटे बाहेर निघणार आहे. हा जो तुम्ही पाईप बघताय हा फार महत्त्वाचा आहे. ह्या पाईपच्या वाटे हे 4 जागेवर आहेत असे. या पाईपच्या वाटे हा यातला गॅस बाहेर निघणार आहे आणि हळदीचं बेणं अत्यंत चांगलं आणि हेल्दी या पद्धतीत राहणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करणार आहे, अजूनही जर कोणी हळदीचं बेणं जर उघड्यावर ठेवलं असेल तर ते उघड्यावर न ठेवता असं पॅकिंग करून ठेवावं. एखाद्या झाडाच्या सावलीखाली ठेवावं. आता इथे पेरूचं झाड आहे, तुमच्याकडे जर आंबा असेल किंवा कडुलिंब फार चांगलं, कडुलिंबाच्या झाडाखाली जर असं बेणं तुम्ही पॅक करून ठेवलं तर तुमच्या बेण्याला कुठलीही इजा होणार नाही. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या हळदीच्या बियाणाच्या संदर्भातली तयारी अशी करावी. धन्यवाद.